अ, नमस्कार. आत्ता आपण आहोत धायरी रायकर माळा या नवीन जो रिंग रोड होतोय पुण्याच्या बाहेरून त्या रिंग रोडला टच असलेल्या मैत्री मेगा सिटी या प्रकल्पामध्ये या बांधकाम प्रकल्पामध्ये तीन इमारतींचे तीन मोठ्या टॉवरचा हा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट येऊ घातलेला आहे आणि त्या प्रोजेक्टवर आपण आहोत. त्या प्रोजेक्टची माहिती घेत आहोत. त्या प्रोजेक्टचे ओनर आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल भाऊ, काय एकूणच हा प्रोजेक्ट आहे तुमचा आणि किती सदनिकांचा प्रोजेक्ट आहे, किती इमारती आहेत, काय काय नागरिकांना या ठिकाणी जे फ्लॅट ओनर्स असतील त्यांना काय फॅसिलिटी मिळणार आहेत, काय सांगा? नमस्कार, मी तुषार पोकळे. धायरीमध्ये नव्याने होऊ घातलेल्या 65 मीटरच्या रिंग रोडमध्ये रिंग रोडला लागून असलेल्या जमिनीवर हा गृह प्रकल्प होत आहे. याच्यामध्ये सामान्य मध्यमवर्गीयांचा विचार करता सर्वांना परवडेल अशी PMAY ची योजना असल्यामुळे मार्केट रेटपेक्षा खूप कमी किमतीमध्ये घरांचं स्वप्न सामान्य मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. याच्यामध्ये साधारण 3 सेगमेंटमध्ये फ्लॅट्स आहेत. 380 कार्पेट असलेला फ्लॅट आहे. त्याची किंमत आपण पार्किंग सहित साधारण एक 25 लाख कोट केलेली आहे. त्याच्यानंतर 2 BHKचा 850चा फ्लॅट आहे. त्याची किंमत साधारण 45 लाख रुपये सगळ्या खर्चासहित आहे. त्यानंतर प्रीमियम क्लास मधला एक 570 आणि 590चा एक फ्लॅट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 28 लाख रुपयामध्ये सगळ्या खर्चासहित फ्लॅटची आपण किंमत कोट केलेली आहे. आता हे तुम्ही स्क्वेअर फूट मध्ये सांगितलं, पण 1 BHK 1 RK किंवा 2 BHK कसा कसा म्हणजे 1 BHK केवढ्याला बसतोय, 2 BHK केवढ्याला बसतोय, पण काय हे स्क्वेअर फूट मध्ये आमच्या दर्शकांना लक्षात येईलच असं नाही. तर 1 BHK किंवा 2 BHK अशा व्हेरिएशन्स मध्ये 1 BHK मध्ये दोन प्रकार आहेत. एक आपल्याकडे आहे तो साधारण 500 स्क्वेअर फूटचा एक म्हणूयात सेलेबल त्याला, आणि दुसरा आहे तो 570 स्क्वेअर फूटचा आहे. तर त्याच्यामध्ये साधारण 25 आणि 28 लाख रुपये ही सर्व खर्चासहित पार्किंगसह आणि खरेदी खतासहित सगळी किंमत आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही छुपे खर्च, छुपे चार्जेस, हिडन कॉस्ट काहीच नाही. आणि 2 BHK केवढ्याला जातो? 2 BHK आपल्या सगळ्या खर्चासहित पार्किंग, खरेदी खत याच्यासहित 45 लाख रुपयामध्ये जातो. आता ही झाली फ्लॅटची. किती माळ्याच्या इमारती असणार आहेत, किती फ्लॅट सगळे मिळून असणार आहेत इथे या ठिकाणी? या गृह प्रकल्पामध्ये संपूर्ण फ्लॅट्स असणारे 302. त्याच्यापैकी 119चा पहिला टॉवर आता जो आपण लवकरच पोझिशन देत आहोत. दुसरा टॉवर असणारे 2 BHKचा त्याच्यामध्ये 96 फ्लॅट्स आहेत आणि तिसरा जो टॉवर आहे त्याच्यामध्ये 85 फ्लॅट्स आहेत. अच्छा, म्हणजे 302 सदनिकांचा हा मोठा गृह प्रकल्प तुम्ही साकारता या ठिकाणी. तर एवढा मोठा गोतावळा या ठिकाणी जेव्हा होणार आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तर नागरिकांना इथे अम्युनिटीज काय काय मिळणार आहेत त्याबद्दल काय सांगा? याच्यामध्ये महत्वाचं काय की एवढ्या सगळ्या लोकांसाठी 10 शॉपिंग गाळे काढलेले आहेत आम्ही, म्हणजे ज्या काय नित्याच्या अत्यावश्यक सुविधा आहेत त्या सर्वांसाठी 10 दुकानांमध्ये त्या मिळतील. या व्यतिरिक्त मंदिर असेल, पार्किंग आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण जो काही एरिया असणार आहे हा आपल्याला जनरेटर बॅकअपवर मिळणार, म्हणजे लाईट जरी गेली तरी पण आपल्याकडे कुठे अंधार पडेल किंवा पाणी बंद, लिफ्ट बंद असा काही प्रकार होणार नाही. सिक्युरिटी कॅमेरा असणारे, सिक्युरिटी असणारे चारी बाजूने. त्याच्यानंतर पिण्याचं पाणी, वापरण्याचं पाणी मुबलक असणारे, म्हणजे सांगायला धायरीत जरी असलो आम्ही तरी आमच्याकडे आजही एकही रुपया आम्ही अजून या टँकरसाठी खर्च केला नाही. जमिनीमध्ये विहीर आहे आणि बोरवेल्स आहे, त्याच्यामध्ये भरपूर पाणी आपल्याकडे, त्यामुळे वापरण्याचं पाणी आपल्याकडे चिकार आहे. पिण्याच्या पाण्याचं कॉर्पोरेशनचं कनेक्शन सँक्शन असल्यामुळे उपलब्धतेनुसार पाणी देण्यासाठी कॉर्पोरेशनची NOC आहे आपल्याकडे. गार्डन आणि प्ले एरिया बद्दल? गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, 2 ठिकाणी आहेत गार्डन. त्याच्यानंतर आम्ही मॉर्निंग वॉक साठी पण एक एरिया रिझर्व केलेला आहे. म्हणजे आजची खरी काळाची गरज मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, ज्येष्ठ नागरिक बऱ्यापैकी राहिला असतात, त्यांच्यासाठी या ठिकाणी वॉकिंगसाठी वेगळा पाथ निर्माण केलेला आहे. त्याचबरोबर जिम देखील येथे असणारे, 2-2 गार्डन असणारे. त्यामुळे आणि फ्लॅटमध्ये ज्या फ्लॅटधारक जे इथे विकत घेणार आहेत त्यांना काय काय सुविधा फ्लॅटमध्ये तुम्ही काय अमेनिटीज? फ्लॅटमध्ये एकतर आपण जी जॉन्सन नावाची जी नावाजलेली कंपनी आहे तर त्यांचे फिटिंग्स बसवलेले बाथरूम आणि किचन मध्ये. या कंपनीचीच वॉरंटी 10 वर्षाची. आपण इलेक्ट्रिक स्विच आणि जे केबल्स बसवलेले तर अँकरचे वापरले आणि पॉलिकॅपचे केबल. अँकरच्या स्विचेसची 5 वर्षाची कंपनीची वॉरंटी आहे. दुसरीकडे कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. लाकडी दरवाजे जे सुतारांनी बसवलेले आमच्या, त्या सुताराची सुद्धा 5 वर्षाची मेंटेनन्सची वॉरंटी आहे. म्हणजे ब्रँडेड ज्या वस्तू असतात, जॉन्सनच्या फिटिंग्स असतील आणि त्याचबरोबर जे स्विचेस आहेत ते अँकरचे असणार आहेत, पॉलिकॅपच्या ब्रँडेड वायर असणार आहेत. त्यामुळे
काहीतरी आगीची घटना आणि शॉर्ट सर्किटच्या घटनांपासून नागरिकांचा बचाव होणार आहे आणि सगळ्याच गोष्टींना तुम्ही वॉरंटी देताय. याच्याबरोबर आता जो टॉवर चालू आहे याचं पोझिशन कधी जाणार आहे? कधी प्रोजेक्ट सुरू केला होता? आम्ही साधारण एक 16 महिन्यापूर्वी काम चालू केलं होतं आणि जलद गतीने काम चालू आहे. आमचं लवकरात लवकर गव्हर्नमेंटचे कंप्लेंट्स आमच्या यांनी बऱ्यापैकी म्हणजे अगदी 95% आसपास काम कंप्लीट झालेले. 2-5% काम चालू आहे आणि गव्हर्नमेंटचे जे कंप्लायन्स आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्याप्रमाणे काम करून बाकीचं लाईट आणि एमएससी पाण्याचं कनेक्शनचं क्लिअरन्स आलं की आम्ही पोझिशन देऊयात. म्हणजे किती किती दिवसांपूर्वी हा प्रकल्प सुरू केला होता तुम्ही आणि आता किती दिवसात इथपर्यंत आलेला आहे? आम्ही साधारण एक 16 महिन्यापूर्वी काम चालू केलं होतं. आज आमचं पूर्ण आरसीसी आणि टाईल वर्क कम्प्लीट झालेले, इंटरनल प्लंबिंग कम्प्लीट झाले. आता खालचं पार्किंगचं ड्रेनेज आणि इतर बाहेरची कामं चालू आहेत. म्हणजे शासनाच्या नियमानुसार शासनाच्या पूर्ण नियमांचं काटेकोर पालन करत आतापर्यंतचा हा प्रोजेक्ट यांनी जवळपास 16 ते 18 महिन्यामध्ये आता या स्टेजला आलाय की 5%च्या आसपास काम राहिलेलं आहे आणि तो आता पूर्णत्वास जातोय. आगामी गणपतीच्या आसपास वगैरे नागरिकांना पहिल्या टॉवरचं पोझिशन मिळणारे लोक स्वतःच्या घरात गणपती बसवू शकतात, अशी सध्या परिस्थिती आपल्याला असल्याचं या ठिकाणी दिसतंय. 2 टॉवरचं काम लवकरच चालू होणार आहे आणि रिंग रोडला टच असलेल्या ठिकाणी हा प्रोजेक्ट उभा राहतोय. खरं तर म्हणजे आता आपण कात्रज देवरोड बायपास वगैरे म्हणतो आणि तिथे फ्लॅटच्या किमती आणि इथलं काय फरक आणि दर्जाबद्दल काय सांगा? आता आपण पाहूयात की साधारण ट्रॅफिकची समस्या जवळपास पुण्याच्या चारी बाजूला आहे. इंटरनल रिंग रोड असल्यामुळं याचा बऱ्यापैकी फायदा आपल्या इथल्या नागरिकांना होईल. पुण्यात जो ट्रॅफिकचा जो काही लोड आहे तो बऱ्यापैकी आउटर रिंग रोडमुळे नील होईल. त्यामुळं निश्चितच जसं रिंग रोड वाढला, वाहतूक वाढली की आजूबाजूला किमती वाढतील. आज आपल्या या दायरी भागामध्ये जमिनी तशा शिल्लक नाहीत आणि रिंग रोड लगत फार कमी प्रोजेक्ट्स आहेत. तर निश्चित त्याच्यामुळे आपला युनिकनेस आहे. तर किंमत आज घेतलेल्या कस्टमरची किमान 5 वर्षात दुप्पट होतील अशी आपण आशा धरूया. म्हणजे नागरिकांना 5 वर्षात दाम दुप्पट किंमत या ठिकाणी येऊ शकते. तुम्ही मगाशी फ्लॅटमध्ये जॉन्सन्सचे नळ फिटिंग आणि याचं सांगितलं, अँकरचे स्विचेस सांगितले, पॉलिकॅबच्या वायरिंग असणारे सांगितलं. याशिवाय अनेक बांधकाम व्यावसायिक निरनिराळ्या काही काही गोष्टी फ्लॅट बुकिंग करणाऱ्यांना देत असतात. तर फ्लॅट बुकिंगची रक्कम किती असणार आहे आणि तुम्ही आणखीन काय काय ग्राहकांना देणार आहे? कारण का प्रत्येक जण काहीतरी गिफ्ट देत असतो, तुम्ही काय देता? आम्ही या किमतीमध्ये संपूर्ण 1 BHK जो फ्लॅट आहे आमचा, जो आता पोझिशनला टॉवर आहे, तर त्यातल्या प्रत्येक फ्लॅटसाठी हॉल आणि बेडरूमला पीओपी आणि किचनसाठी किचन ट्रॉली आणि लॉफ्ट देतोय प्रत्येकाला. हे सगळे त्या किमतीमध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे याचे कुठलेही चार्जेस नाही. म्हणजे सेमी फर्निश्ड फ्लॅट आता मिळणार आहे. म्हणजे आल्यानंतर लगेचच सगळंच फर्निचर केलं पाहिजे असंही काही मैत्री मेगा सिटीच्या प्रोजेक्टमध्ये दिसत नाही. त्यामुळे ग्राहकांना आगामी काळामध्ये मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. या ठिकाणी आता जर आपल्याला फ्लॅट बुकिंग करायचं असेल तर फ्लॅट बुकिंग करिताचे संपर्क क्रमांक आपल्याला डिस्प्लेवर दिसतील आणि त्या संपर्क क्रमांकावर आपण तो संपर्क करू शकता. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या प्रोजेक्टच्या लोकेशन, गुगल लोकेशन लिंक आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या गुगल लोकेशनवर आपण भेट देऊन ऑफिसमध्ये आपण अधिक माहिती या प्रोजेक्ट बद्दल घेऊ शकता. या प्रोजेक्टमध्ये तात्काळ फ्लॅट बुकिंग करणं ग्राहकांसाठी मोठ्या फायद्याचं ठरू शकतं, एवढं मात्र या प्रोजेक्टमधून समोर येत आहे. खरं तर आता हा एक प्रोजेक्ट झाला. ग्राहकांना एक सगळ्यांना ही सवय लागली की ब्रँड नेम किंवा यांचे अगोदरचे काय प्रकल्प आहेत का, त्याबद्दल काय सांगाल? दुसरा आणखीन याच्याशिवाय काय प्रकल्प तुमचा आहे? आमचा असाच एक प्रकल्प मुख्य सिंहगड रस्त्यापासून साधारण 500 मीटर अंतरावर कोल्हेवाडीच्या CWPRS समोर माऊली पार्क नावाने, तिथं पण साधारण एक 250-300 फ्लॅट्स आहेत 1 BHK. हा प्रोजेक्ट झाला. याशिवाय अगोदर काय प्रकल्प तुमचे पूर्ण झालेत का? याच्या अगोदर आम्ही म्हणजे जवळपास 15 ते 20 वर्षाचा बांधकाम व्यवसायाचा अनुभव आहे. आम्ही बऱ्यापैकी इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केलेले आहेत सुरुवातीचे. त्याच्यामध्ये साधारण एक 10 ते 12 बिल्डिंग्स आणि इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन शिरवळला बऱ्यापैकी केलेले. म्हणजे मोठा तगडा अनुभव या ठिकाणी यांचा असल्याचा दिसतोय. त्यामुळे मैत्री मेगा सिटीमध्ये फ्लॅट बुक करण्यासाठी आपण घाई करणं तितकंच गरजेचं वाटतं. त्यामुळे तत्काळ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या गुगल मॅपच्या लोकेशनवर जाऊन किंवा संपर्क करून या प्रोजेक्ट बद्दलची अधिक माहिती घेऊन आपण यासाठी घाई करणं गरजेचं असल्याचं या ठिकाणी. कारण का आगामी सणसुद्धा आलेले आहेत, गणपती आलेले आहेत, नवरात्र आलेले आहेत, दिवाळी आलेले आहेत.
त्यामुळे आता बुकिंग केल्यानंतर तुम्हाला आणखीन काही काही गोष्टींची सवलत किंवा फायदा मिळू शकतो. त्यासाठी आपण या कार्यालयात येऊन भेट देऊ शकता.